आपल्याकडे लग्नानंतर महिला संसारात गुंतल्या की त्यांचं वैयक्तिक आयुष्य संपून जातं। नोकरी आणि घराचा गाडा हाकता हाकता महिलांना स्वतःकडे लक्षच द्यायला वेळ मिळत नाही। पण अशाच महिलांना नवी प्रेरणा देण्यासाठी नवी मुंबईतल्या नाईस इन्स्टिट्यूटनं पुढाकार घेतला आणि या महिलांसाठी घेण्यात आली सुपर मॉम स्पर्धा। 3 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला। शेवटच्या 14 स्पर्धकांमध्ये बाजी मारली ती विभा रावत यांनी आणि पटकावला सुपर मॉमचा किताब। ही जी नवी मुंबई सुपर मॉम्स ही जी आयडिया आम्ही घेतलेली आहे किंवा आम्ही हा जो प्रोजेक्ट घेतलेला आहे त्याच्या मागे 2 ते 3 महिन्याची मेहनत आहे। शेकडो एंट्रीज आमच्याकडे आल्या होत्या। शेकडो एंट्रीजमधून आम्ही 30 सिलेक्टेड मॉम्सना 2 महिने डान्स, झुंबा, एरोबिक्स, योगा ह्या सगळ्या गोष्टी शिकवून त्यांना आम्ही कुठल्याही पातळीवर डान्सच्या ते स्वतः उभे राहू शकतील, कुठल्याही गोष्टीला फेस करू शकतील ह्या लेवलला आम्ही तयार केलेला आहे। या स्पर्धेसाठी 27 ते 45 वय निर्धारित करण्यात आलं होतं। यासाठी 500 पेक्षा अधिक महिलांची ऑडिशन घेण्यात आली। यातल्या 150 महिलांची स्पर्धेसाठी निवड झाली आणि शेवटच्या 14 स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपला जलवा दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली। घरी बसलेल्या बायका असतात त्यांच्यासाठी पण एक एंटरटेनमेंट होतं, त्याला भरपूर काय शिकायला मिळतं। जसं सोसायटीमध्ये अजून त्यांना कॉन्फिडन्स येतो। नाहीतर आपण मोस्टली बघतो बायका घरीच किटी पार्टी करतात किंवा जास्तीत जास्त कुठे जातात मार्केटमध्ये, तिथेच बडबड करतात आणि येतात आणि जास्त करून लग्न समारंभामध्ये त्यांना बघायला मिळतं। पण आपण इथे त्यांना बघतो आणि एकदम वेगळ्या बोलतात ना पर्सनॅलिटीमध्ये आपण त्यांना म्हणजे बघायला मिळतं। ती एक वेगळी गोष्ट असते त्यांच्या फॅमिलीसाठी पण आणि पूर्ण बोलतात ना जगाला पण बघायला। खूप टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांना एक संधी मिळते या स्टेजवरती परफॉर्म करायला आणि घराला सांभाळून ते परफॉर्म करतात आणि असं वाटत नाही की एक गृहिणी डान्स करते। तर मला असं वाटतं की सुपर मॉम्सचं जे फ्युचर आहे ते नक्कीच ब्राईट आहे। या स्पर्धकांना मागील 3 महिन्यांपासून फिटनेस, योगा, झुंबा तसंच नृत्याचं प्रशिक्षण देण्यात येत होतं। परीक्षक म्हणून DID स्पर्धेतील स्पर्धक आणि विजेत्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली। त्यांच्या सहभागानं या स्पर्धेला 4 चांद लागले। मॉम हा शब्दच, आई हा शब्दच एक असा आहे की ज्याच्यात सगळंच येतं। त्यामुळे इथे प्रत्येक पार्टिसिपेंट ॲज अ मॉम आय थिंक त्या खूप मेहनती आहेत आणि मला आय एम डॅम शुअर की त्या खूप छान परफॉर्म पण देतील। पुढे जाण्यासाठी स्कोप आहे। तुम्ही मेहनत कुठल्याही क्षेत्रात केलीत व्यवस्थितपणे, छानपणे, तर तुम्हाला पुढे ऑफकोर्स काही ना काहीतरी आपल्याला आपल्यासाठी ठेवतो देव। आणि तसं मी सगळ्यांना पण सांगेन की ऑफकोर्स तुम्ही मेहनत घेतलीत आणि तुम्ही त्या प्रकारे पुढे गेला तर तुमचं नक्कीच छान होईल। एंटरटेनमेंट ही एक मानवाची चौथी गरजच होऊन बसलेली आहे। अशा प्रकारच्या उपक्रमातून नक्कीच टॅलेंट हा बाहेर निघू शकतो। सुपर मॉम आणि सुपर मॉम्स घेतलेला नाईसना हा प्रोग्राम अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे। या निमित्ताने घराघरातून असणारा टॅलेंट समाजासमोर येत आहे। नवी मुंबईकरांना यापुढे ॲक्टिंग, डान्ससाठी मुंबईत जाण्याची गरज नाही। या ठिकाणीच एक सर्वोत्तम सिने इन्स्टिट्यूट बनवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे। ही संस्था लवकरच शॉर्ट फिल्म्स, सिरियल्स क्षेत्रात उतरत असून मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत ॲक्टिंग वर्गही सुरू करणार आहे। सुपर मॉम स्पर्धेच्या माध्यमातून संस्थेनं नवी मुंबईतल्या सांस्कृतिक प्रगतीच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल टाकलंय। पुढच्या काळात यात आणखी प्रगती होईल यात शंका नाही। मिलिंद तांबे, साम TV, नवी मुंबई।